गोष्ट आपल्या वधूला शुद्ध निर्मळ पवित्र करू लागलेला आहे। या दिवसामध्ये प्रभूची लेकरं ही शुद्धतेकडे अधिक सरसावतील। ही शुद्धता आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे येऊ लागते, कारण आपण गेल्यास पाहिलं होतं तो परटाच्या खाराप्रमाणे काम करतो। आता जरा मला किती पुस्तक 3रा अध्याय 2ऱ्या अध्यायापासून त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावे, तर प्रगट होईल तेव्हा कोण टिकेल। कारण तो धातू गाळणाऱ्याच्या अग्नीसारखा परटाच्या खारासारखा आहे। त्याच्या आगमन समयी कोण टिकेल, कोण निभावे। तो प्रगट होईल तेव्हा कोण निभावू शकेल। अनेकांना वाटतं की परमेश्वर देवाच्या पुत्राचे येणं लवकर व्हावं, परंतु त्या ठिकाणी तुम्ही टिकणार आहात काय? त्याचं आगमन होईल तेव्हा त्याच्या समोर तुम्ही स्थिर उभा राहू शकाल काय? आपलं अंतःकरण सदैव लीन आणि नम्र ठेवा। त्याच्या वचनाप्रमाणे चालण्याकरता ज्यानं तुमची निवड युगाच्या स्थापनेपूर्वीपासून केलेली आहे ही लक्षात ठेवा। कधी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला वाटू नये की प्रभूनं मला नंतर निवडलेलं नाही। प्रभूनं तुम्हाला युगाच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्ताच्या ठाई निवडलेला आहे, ख्रिस्तामध्ये निवडलेला। मग ख्रिस्त तुम्हाला झाकणे गरजेचं आहे। पण आपण हे पाहतलेलं आहोत, विसरू नका। ख्रिस्त तुम्हाला झाकतो आणि मला कसा झाकतो? ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताच्या ठाई बपतिस्मा घेता। बपतिस्मा बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत, त्यांना त्याचं उत्तर काही मिळालेलं नाही। या चर्च मध्ये मी प्रत्येकाला ते सांगितलेलं आहे। चर्च मधून जो बपतिस्मा सांगितला जातो इतर कोणत्या ठिकाणी जातो का नाही मला माहित नाही, कारण बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये फार समस्या आहेत, फार प्रश्न आहेत। बपतिस्मावरती हो ते अधिक अडखळत चाललेले आहे, परंतु ख्रिस्तामधला बपतिस्मा फार महत्वाचा आहे। जेव्हा तुम्ही पाण्याच्या बपतिस्माकडे जाता तिथून तुमची सुरुवात होऊ लागते। ज्यावेळेस तुम्ही प्रभूचा स्वीकार करता आणि त्याच्या मार्गदर्शनात चालू लागता, आज्ञाधारकपणा येऊ लागतो, तेव्हा तिथून तुम्ही त्याच्या मार्गात चालणारे होऊ लागता। जोपर्यंत तुम्ही त्याच्या मार्गात चालत नाही तोपर्यंत मुक्तता लोकांना प्राप्त होत नाही। प्रत्येक जण म्हणतं की ओ प्रभू सगळ्या जगाला तारायला आलेला, सगळ्या जगाला तारण्याकरता नाही आलेला। मी म्हणत नाही, बायबल सांगता। म्हणजे बायबल सांगतं तेव्हा तुम्ही त्या बायबलच्या वचनावर विश्वास ठेवणारे असणे आवश्यक आहे। कोणत्याही प्रिचरवर किंवा देवाच्या सेवकावर तो काय सांगतो त्याच्यावर अवलंबून राहू नका, तर परमेश्वर देवाचं वचन काय आहे त्या वचनावर अवलंबून राहा। वचन फार महत्वाचं आहे प्रियनो। वचनाशिवाय प्रवेश ख्रिस्तानं त्या सैतानाला जिंकलं नाही। वचनच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जगू लागाल तेव्हा तुमचा विजय त्या सैतानावरचा येऊ लागेल। सैतान सुद्धा वचनावर ठाऊक आहे प्रियानो त्याला। छायच तो एका ठिकाणी त्या व्यक्तीबद्दल बोलत असताना, त्या भेटली असताना ती व्यक्ती मला म्हणते दॅट बुक। त्या ठिकाणच्या टेबलवर टिपायावर पवित्र शास्त्र ठेवलं होता आणि मी म्हटलं दॅट बुक काय म्हणतो? हो, आय कॉल्ड इट ॲज ए बुक। पवित्र शास्त्राला तो दुष्ट सैतान त्याचे लोक बुक म्हणतात, पुस्तक म्हणतात बस। पण ते पुस्तक हे जगिक लोकांनी लिहिलेलं नाही, ते पुस्तक परमेश्वर देवाकडून जगात उतरलेलं आहे। त्या पुस्तकातला प्रत्येक शब्द आणि शब्द जिवंत आहे। त्या शब्दाच्या द्वारे पॉल सुद्धा म्हणतो
की वचन हे कसं आहे, ते दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, ते कार्य करण्यास समर्थ आहे, त्या आत्माची मज्जानरज्जू छेदून आर पार जाणार आहे, ते सांधे छेदणार आहे, ऑपरेशन करणारं सुद्धा ते वचन आहे. लक्षात ठेवा, तुमच्या आत्म्यामध्ये आणि जीवामध्ये बदल करणारा ते वचन आहे. त्या आत्म्याचा जीवाचं जे काय संगनमत आहे ते व्यवस्थित करणारा ते वचन आहे. जे जे त्या वचनाकडे जावं लागतात ते वचन जिवंत आहे. आणि तो म्हणतो की ते बुक आहे. मी म्हटलं बुक नाही, दॅट इज अ होली बायबल. ते पवित्र शास्त्र आहे. त्याला नुसतं पुस्तक म्हटलेलं नाही, ते पवित्र आणि शास्त्र. पवित्र परमेश्वर देवाकडून आलेल्यामुळं ते पवित्र आहे. आणि त्याच्यामध्ये परमेश्वर देवाशी तुमचं माझं नातं कसं असावं या संबंधी लिहिण्यामुळं ते शास्त्र आहे, नियमशास्त्र आहे. त्याच्यामध्ये नियम दिलेल्या, त्याच्यामध्ये आचरणाच्या गोष्टी दिलेल्या, त्याच्यामध्ये त्याच्या मार्गात कसं चालायचं ते दिलेलं आहे. आज परमेश्वर देवाची लेकरं बऱ्याच ठिकाणी फसू लागलेली आहेत. ते मार्गात कसं चालायचं हे न पाहता आशीर्वाद कसे मिळतील एवढंच पाहू लागलेले आहेत. पवित्र शास्त्र तुम्हाला आशीर्वादित करणारच वचन आहे, परंतु त्या ठिकाणी आशीर्वाद पावण्याकरता त्याच्या आज्ञेत चालणे आवश्यक आहे. ते तुम्ही विना करू शकत नाही. काही काही लोक म्हणतात की एकमेकावर प्रीती करा. प्रभूने सांगितलं एकमेकावर प्रीती करा. बंधूंनी ऐक्याने एकत्र येणे मनोहर आहे. दावीद सुद्धा म्हणतो ते काय, बंधूंना ऐक्याने एकत्र येणे, ऐक्याने. बंधू म्हटलेला. बंधू म्हणजे कोण प्रियानो? बंधू म्हणजे कोण? तुमच्या माझ्या जवळ आमच्या जे आई वडिलांपासून जन्मलेले एकमेकाचे भाऊ बंद ते नव्हे, ते बंधू नव्हे. तर बंधू कोणा? जे परमेश्वर ख्रिस्तामध्ये एकत्र आलेले आहेत ते बंधू आहेत. ज्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केलेला ते बंधू आहेत. म्हणून त्याच्या पाया प्रभू काय म्हणत आहे, हालेलुया. योहानस पुस्तक 1 अध्याय 12 वचन, जित्याने त्याचा स्वीकार त्याच्या 11 वचन. तो स्वकीयांकडे आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. आमेन. तो स्वकीयांकडे आला, जे त्याचे अपतेष्ट आहेत त्याचकडे तो आला, तरी त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. सावध राहा, कारण तो संदेष्टा आहे. संदेष्टाचा स्वीकार सखियांमध्ये आणि त्याच्या गावामध्ये होत नाही, अपतेष्टामध्ये होत नाही. तो सखियांकडे आला तर सखियांनी त्याचा स्वीकार केला नाही. म्हणजे त्याचा स्वीकार करत नाही ते त्याच्यापासून बाजूला फेकले जातात. लक्षात ठेवा. पण पुढे काय झालेलं आहे? पुढं जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्याच म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. या ठिकाणी ती गुज आहे. बंधू कुठं? या ठिकाणी ते बंधू आहे. जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्याच म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास त्यांनी देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला. की देवाची मुले होण्याचा अधिकार ज्यांना ज्यांना आलेला आहे ते एकमेकाचे बंधू आहे, इतर नव्हे. तुमचा सख्खा भाऊ जरी किंवा बहीण जरी तुमची देवाचा स्वीकार करत नसेल, प्रभूचा स्वीकार करत नसेल, तर ती बंधू आणि भगिनीमध्ये येत नाही, ती परक्या लोकांमध्ये जाईल. सावध राहा. म्हणून तर प्रभूचं वचन फार महत्वाचं आहे. जे त्याचा स्वीकार करतात आणि त्याच्या नावावर विश्वास ठेवतात. विश्वास ठेवणे म्हणजे अवलंबून राहणे. अवलंबून राहणे. अवलंबून राहणे म्हणजे नेमकं कसं आहे? अवलंबून राहणे म्हणजे नेमकं कसं? काही काही लोक म्हणतात की ते विधर्मी लोक किंवा श्रीमंत लोक परमेश्वर देवावर विश्वास ठेवत नाही. ते विश्वास नव्हे. प्रत्येक मग व्यक्ती जो अवलंबून राहतो तो विश्वास ठेवतो. तो विश्वास ठेवतो. मग त्याचा नाक नको. ज्याला तो शेठजी बोलवतो, तो मालक बोलवतो आणि तो मालक काय करतो? त्याला म्हणतो हे घे, हे रात्रीचं धन, आजपर्यंत झालेला सकाळपासूनचा धंदा झालेला ते धन आहे, ते आता बांधून नीट ठेव. उद्या सकाळी जाऊन बँकेत टाक. बँकेत भर.
तो जो जो करोडो रुपये सुद्धा असतील तर ते त्याच्या हातामध्ये सुपूर्त करतो. तो म्हणत नाही की मी याच्या हातात सुपूर्त करताय, माझा मुलगा त्याच्यावर पाठवतो किंवा इतर कोणीतरी त्याच्यावर पाळत ठेवायला पाठवतो, कदाचित तो चोरून घेऊन जाईल. नाही विचार करत ते. तो डायरेक्ट त्याच्या हातामध्ये ते धन घेतो आणि तो जाऊन त्या बँकेमध्ये त्याच्या अकाउंटला भरून येतो आणि त्याचे रिसीट आणून देतो. तो त्याच्यावर अवलंबून राहिलेला आहे. तुम्ही वाहन चालवता किंवा प्रवासाला जाता किंवा कोणत्या तरी ठिकाणातून तुम्ही घरी येता तेव्हा रिक्षात बसता आणि रिक्षात बसल्यावर तुम्ही त्याला म्हणता काय, बाजूला सरक, मी रिक्षा चालवणार आहे कारण मला चालत जायचं आहे, मला घरी जायचं आहे. तुम्ही त्याच्यावर अवलंबून राहता, विश्वास ठेवता की तो रिक्षा चालवणारा तो काय ग्रॅज्युएट नाही, काही नाही, 5वी-6वी पास असेल पण तो ड्रायव्हिंग करत आहे, लायसन त्याला मिळालेला आहे, फारच जुना व्यक्ती आहे. पण तुम्ही त्याच्यावर अवलंबून राहता, विश्वास ठेवता, त्याच्यावर अवलंबून राहता तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवता की हा मला योग्य ठिकाणी बरोबर घेऊन जाईल. तुम्ही शंका बाळगू शकत नाही, तुम्ही काहीतरी प्रश्न त्याला विचारत नाही. अरे कसली गाडी चालवायला, इथं डबरा आहे तर डबऱ्यात का गाडी घातलास, समोर गाडी येतं तुला साईडला घ्यायला काय झालं. प्रत्येक 5-5 मिनिटाला जर तुम्ही त्याला काही सांगू लागला तर तो काय करेल, तो बाजूला रिक्षा उभा करेल आणि म्हणे साहेब खाली उतरा, तुमचा माझ्यावर भरोसा नाही तर माझ्याकडे रिक्षात बसू नका, जाओ दुसऱ्या कोणत्याही रिक्षात बसा, माझं इथपर्यंत भाडं एवढं झालेलं तेवढं द्या. तो स्पष्ट व्यक्तीने सांगू लागेल. विश्वास ठेवणे म्हणजे अवलंबून राहणे. जे त्याचा स्वीकार करतात, तुम्ही त्याचा स्वीकार करता, त्याला जेव्हा तुम्ही रिक्षा म्हणून हाक मारता, बोलवता, त्याचा स्वीकार करता, तो तुमच्याकडे येतो, तुमच्या जवळ थांबतो आणि तुम्ही त्याचा स्वीकार करता. त्याला म्हणता मला आमच्या ठिकाणी जायचं आहे, तो म्हणता ठीक आहे बसा, आणि तो मीटर त्याचा असेल तर मीटर प्रमाणे काम असेल तर तो मीटर सांगतो, जिथे होईल तेवढं द्या, नाहीतर जर तसे ठरवायचे असतील तर तो सांगतो कितके रुपये पडतील. तुम्ही तर तयार होता, 25 रुपये म्हटला की तुम्ही म्हणता 20 रुपये देतो बघ, आणि तो म्हणता ठीक आहे बसा बसा. तेव्हा तुम्ही त्याचा स्वीकार करता, तोही तुमचा पॅसेंजर म्हणून स्वीकार करतो. लक्षात ठेवा. आणि ज्याच तो स्वीकार करतो, तुम्ही त्याच्यावर बसता, विश्वास ठेवता, अवलंबून राहता, तो तुम्हाला तुमच्या योग्य ठिकाणी नेऊन पोहोचवतो. त्याला तुम्ही त्याचे मोबदला देता. तो तुमचा भाऊ झाला का, तो तुमचा बंधू झाला नाही. पण तो प्रवेश गोष्टा बाबतीत वेगळा आहे. जितक्याने त्याचा स्वीकार केला, फक्त स्वीकार करून चालत नाही, तर त्याच्यावर तुम्ही अवलंबून राहण्याची गरज आहे. साधारण रिक्षावाल्यावर तुम्ही अवलंबून राहता. तुमचं मौल्यवान असं असलं जीवन हे त्याच्या हवाली करता. प्रियानो, कसलाही संशय तुमच्या जीवनात येत नाही. तुम्ही त्याच्या हवाली करता, त्याला म्हणता हा मला नक्कीच पोहोचवेल. तो प्रवेश ख्रिस्त जे जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र, ज्याच्याद्वारे सर्व घडलं, जो शब्द आहे, जो शब्द परमेश्वर देव आहे, जो शब्द परमेश्वर देवासंती आहे. बाजार योहानस पुस्तक 1 अध्याय 1 वचन. हालेलुया. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता. आमेन. पुढं तोच प्रारंभी देवाचा होता, त्याच्याद्वारे सर्व झाले आणि झाले असे काहीच त्यापासून झाले नाही. आमेन. झाले असे काहीच त्याच वाचून झाले नाही. असा सर्वांचा निर्माण करता, त्याचवर जे त्याचा स्वीकार करायला तयार नाही, त्याच्यावर अवलंबून राहायला तयार नाही, ते किती दुर्दैवी लोक आहेत. पियानो, ज्यांनी कधी स्वीकारच केला नाही. फक्त चर्चला जाऊन बसले म्हणजे काय स्वीकार होत नाही. पियानो, चर्चला जाऊन बसलं म्हणून स्वीकार होत नाही. काय सांग पाहत होते तरुण तरुण्या चर्चला जातात, एकाच चर्चला जातात, सगळे जण बसतात, ते लेडीज साईडला बसत असेल किंवा एकत्र बसत असतील, पण जातात. त्याने एकमेका स्वीकार केला का?
त्या तरुणीने त्या तरुणात स्वीकार केला नाही केला. पण ज्यावेळेस त्याचे आई वडील एकमेकांसाठी विचारतात तेव्हा ते एकमेकाचा स्वीकार करतात. त्याच्या आधी नाही. एकत्र जात असले म्हणून ते काय स्वीकारलेले लोक झालेले आहेत असं नव्हे. तुम्ही चर्चला जाता म्हणून तुम्ही परमेश्वर देवाच्या पुत्राला स्वीकारलेला आहे असं होत नाही. सावधरा, बायबल अगदी सरळ आहे आणि मी सरळच गोष्टी सांगत आलेलो आहे. पण लोकांना ते वाकड्या तिकडे वाटतात कारण त्याच्या वाकड्या तिकडे जायची सवय लागलेली आहे. सावधरा, काय सांग पाहतो, जे सत्य आहे ते कडू आहे. जे सत्य आहे ते कडू आहे. पण जे असत्य आहे ते कडू लागत नाही. एवढा सत्य सांगितले गेले अरे सत्य बायबल मध्ये लिहिलेलं आहे. जितक्याने त्याचा स्वीकार केला तो सखियांकडे गेला, आपल्या अफगाणिस्तानकडे गेला, आपल्या नातेवाईकांकडे गेला, तरी त्याने त्याचा स्वीकार केला नाही. त्यांनी मानलं नाही की हाच तो शब्द आहे. त्यांनी स्वीकारला नाही की हाच तो प्रारंभिक शब्द होता. त्यांनी स्वीकार केला नाही की हाच तो शब्द देव आहे. त्यांनी स्वीकार केला नाही की हा शब्द ज्याच्याद्वारे सर्व आम्ही तयार झालेला आहोत. त्यांनी स्वीकार केला नाही. त्यांनी स्वीकार केला नाही. जे स्वीकारत नाही ते बंधू होऊ शकत नाही. आणि जे बंधू होऊ शकत नाही त्या ठिकाणी बायबल सांगतं बंधूंचं ऐक्याने एकत्र येणे किती मनोहर आहे. किती मनोहर आहे. दावीद राजा स्तोत्रामध्ये लिहित आहे. ते कसं आहे, ते अरुणाच्या मस्तकावर ओतलेल्या त्याच्या दाढीवरून मस्तकाच्या काठापर्यंत ओघळणाऱ्या बहुमूल्य तेलाप्रमाणे आहे. हे बंधूच ऐक्याने एकत्र येणं हे मस्तकावर ओतलेल्या अभिषेक तेलाच्या प्रमाणे आहे. अभिषेकाप्रमाणे आहे. मग कोणताही व्यक्ती बंधू होऊ शकत नाही हे लक्षात ठेवा. काय प्रीचर्स पास्टर म्हणतात की सर्वांवर प्रीती करा. अरे पण प्रीती करा, बंधूंवर प्रीती करा सांगितलेला. तुम्ही रस्त्याने जाता प्रिय, मग रस्त्याने जात असताना एक व्यक्ती चाललेला आहे. काय मी तुझ्यावर प्रीती करतो, खाडकन एक लगेच ते ना करून बघा. हो नाही मी मी तुला ओळखते नाही, तू माझ्यावर काय प्रीती करतोस, तू माझ्यावर काय प्रेम करतो. तुम्ही ख्रिस्ताचं प्रेम कुणाच्याही जीवनामध्ये लादू शकत नाही. सावधरा, बंधूंचं ऐक्याने एकत्र येणे योग्य आहे. मध्ये बंधू कोण आहे? ज्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला तेच बंधू होता. म्हणून प्रभू म्हणतो की पहा, जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्याच म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास त्यांनी देवाची मुले होण्याचा अधिकार झालेला. जे देवाची मुले होत नाही ते एकमेकाचे बंधू होऊ शकत नाही. आज कित्येक लेकरं चुकीच्या मार्गदर्शनाकडे लोकांना नेऊ लागलेले आहेत, चुकीचे बंधू. आणि आता मी पाहता कितीतरी चुकीचे लोक एकत्र येऊ लागलेले आहेत. चुकीचे विचारसरणी असणारे, जिथं प्रभूचा स्वीकारच झालेला नाही अशा लोकांबरोबर एकत्र होऊ लागलेले आहेत. आणि पौल तर काय म्हणतो, ख्रिस्ताची बलियाराशी संता होईल काय? ख्रिस्ताची बलियाराशी संता होईल काय? जो जगीक दैवत मनुष्यानं तयार केलेला त्याच्याशी जिवंत देवाची सांगता होईल काय? ती उघडण्याचा प्रयत्न आता सुरू आहे. आज ते काय करत आहेत त्या नाही ठाऊक नाही, पण तुम्हाला माहिती आहे आज हे काय होणार आहे. अशी सगळे एकत्र आल्यामुळं वर्ल्ड चर्च तयार होईल, जागतिक मंडळी तयार होऊ लागेल. कित्येक पास्टर लोकांना सुद्धा याचं ज्ञान अजून आलेलं नाही. सावधरा, मला जे शिकवलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगत आलेलं आहे. मी जे सांगतो ते मी सांगत नाही, तो पवित्र आत्मा जे सांगतो तेच मी तुम्हाला सांगत आहे. बंधू ज्यावेळेस प्रभूचा स्वीकार करतात, त्यांच्यावर अवलंबून राहतात, ती देवाची मुले होण्याचा अधिकार प्राप्त करून घेतात, तेच बंधू आहे. त्या ठिकाणीच अभिषेक उतरतो. इतर ठिकाणी अभिषेक येत नाही.
अभिषेक म्हणजे काय, इथून सुरुवात आहे आता काही लोकांची. अभिषेक म्हणजे काय माहिती नाही. लक्षात ठेवा, तुमची निवड त्याची वधू म्हणून होत असताना त्यानं तुम्हाला अभिषेकासाठी निवडलेलं आहे. एफेस पहिला अध्याय 4 वचन. हालेलुया. एफेस पहिला अध्याय 4 वचन. आपण प्रेमामध्ये त्याच्या दृष्टीने पवित्र व निर्दोष व्हावे म्हणून त्यांनी सृष्टीच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडले. आपणाला ख्रिस्तामध्ये निवडलं आहे. ख्रिस्त ख्रिस्त या शब्दाचा अर्थ काय? अभिषेकता. त्याची वधू अभिषेकामध्ये निवडण्यात आलेली आहे. जे बंधू जे स्वीकार करत नाही ते अभिषेकामध्ये जाऊ शकत नाही. म्हणजे अभिषेकात जाऊ शकत नाही ते तुमचे बंधू होऊ शकत नाही. सावध राहा. खोटे ख्रिस्तान खोटे संदेश ते कशाला सांगितलेलं आहे प्रभूना? तो म्हणाला नाही, खोटे ख्रिस्तान खोटे संदेश काय काळजी करू नका, ते तुमच्यामध्ये राहू देत, एकत्र वाढा, मग बघूया नंतर शेवटी. नाही, काही लोक त्याच्याबद्दल निंदाचा दाखला घेतात. निंदाचा दाखला. पुन्हा एकानं चांगलं गहू पेरला, आपल्या शेतामध्ये चांगलं गहू पेरला, आणि त्या दुष्टाने येऊन त्याच्यामध्ये त्याच्या शेजारी निधन पेरला. बायबल स्पष्ट सांगतात, दुष्टाने येऊन. दुष्टाचे लोक आणि परमेश्वर देवाचे लोक हे वेगळे आहेत, एकत्र येऊ शकत नाही. ते त्यांचे बंधू होऊ शकत नाहीत. सावध राहा. बी केअरफुल. फार सावध राहा. तोंड पुजलेपणा करण्याकरता ख्रिस्ताचे लोक आणि त्या दुष्टाचे लोक हे एकत्र करण्याचा प्रयत्न काही पास्टर्स करत आहेत. सावध राहा. प्रत्येक गोष्ट वचनातून पडताळून पहा. त्या असताना मला पाचारण केलं तेव्हा त्यानं मला शास्त्रभाग दाखवला, आणि त्या असताना मला स्पष्ट सांगितलं की हे अनॉइंटिंग तुझं आहे, तुझ्या चर्चचं आहे, हे माझ्या वधूचं आहे. जे प्रभूच्या वचनाप्रमाणे नाही त्यांचा तो नाकार करतो. की यहुदी जरी म्हणवणारे असले, यहुदी म्हणजे निवडलेले लोक, इस्रायलातून यहुदा निवडलेला आहे. इस्रायल म्हणजे सगळे लोक जे इस्रायल अब्रामाचे वंशज आहेत. आज आम्ही पाहतो की जगामध्ये तुम्ही अब्रामाचे वंशज आहात का? काय बद्दल सांगतो आम्ही अब्रामाचे वंशज आहोत. कसे आहोत? देह दृष्टाने रे, तर वचनाचे अब्रामाचे संतान असे तुम्ही आहात. म्हणजे वचनाला स्वीकारायला तयार नाही त्या अब्रामाचे संतान तर होतील का? हो, मग अब्रामाचे संतान जे होत नाही ते निवडले जातील काय? ते यहुदामध्ये जातील? नाही जाणार. बायबल अगदी सरळ आहे. का लोक त्याचा काट्याकूट करताना चुकीच्या मार्गात लोकांना नेतात मला माहित नाही. सावध राहा. जितक्याने त्याचा स्वीकार केला तो सकियांकडे गेला, यहुद्यांकडे गेला. यहुद्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. निवडलेल्यांकडे गेला तर निवडलेल्यांनी सुद्धा त्याचा स्वीकार केला नाही. किती लोक स्वतःला म्हणतात की मी निवडलेला. त्याला विचारला तुम्ही स्वीकार केलास काय? त्याला बोलता येणार नाही. विचारून बघा. प्रॅक्टिकल नॉलेज घ्या. कोण कसा आहे तुम्हाला लगेच समजायला लागेल. तो पास्टर असू दे आणि कोण वाटेल ते असू दे. सावध राहा. प्रिय आणि पाहता तो सुकियांकडे गेला, सुकियाने त्याचा स्वीकार केला नाही. पण जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्यास म्हणजे देवाच्या त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या, नुसतं स्वीकार करणाऱ्यांना देवाची मुले होता येत नाही, तर त्याच्यावर अवलंबून राहिल्याशिवाय तुम्ही देवाची मुले होऊ शकत नाही. सावध राहा. फक्त स्वीकार केला म्हणजे तुम्ही चर्चला जाऊ शकता, ख्रिश्चन होऊ शकता, ख्रिश्चन आहोत असं म्हणू शकता. झालेलं नाही. पण ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे त्याचं आज्ञा पालन कराल, जिथं प्रवेश घुसतो, जो ज्याच्याद्वारे सर्व तयार झालं, जो निर्माण करता
ज्याच्या वाचून झालं नाही असं काहीच झालेलं नाही, त्याचा धरूनच सगळ्या गोष्टी झाल्या. तो सुद्धा ज्या जगात आला तेव्हा त्यानं वचनाचं आज्ञापालन केला. वचनाचं आज्ञापालन केला. त्यानं आज्ञापालन केलं. आणि आज्ञापालन केल्यानंतर तो कनिष्ठाकडे व त्याच्यापेक्षा उच्च नसणारा याचकडे, या योहानाकडे बाप्तिस्मासाठी गेला. बाप्तिस्मासाठी गेला. आणि योहान म्हणतो, प्रभूजी हे कसं काय? मी तुम्हाकडे यायला हवा तर तुम्ही मजकडे कसं काय? आणि प्रभू काय म्हणाला, हे होऊन जाऊ दे, कारण हे होणं अगत्याचं आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कनिष्ठाला स्वीकारणे आणि त्याला मान देणे गरजेचं आहे. तुम्ही किती मोठे असाल, किती ज्ञानी असाल, पण कनिष्ठाशिवाय तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद येत नाही. लक्षात ठेवा, कनिष्ठाला स्वीकारणे गरजेचं आहे. रमेश असताना त्याचा स्वीकार केला. तो म्हणतो मला बाप्तिस्मा कर. कनिष्ठाकडून त्यानं बाप्तिस्मा घेतला. लक्षात ठेवा, कुणी प्रवेश युगस्थान घेतला म्हणून तर मी कुठल्याही चपराशाकडे जाऊन बाप्तिस्मा घ्यावा का? लगेच लोक उलट बोललं. सवयच लागलेल्या उलट चालायची. तो समर्थ असताना सुद्धा, देव असताना सुद्धा त्यानं मनुष्याच्या हातानं बाप्तिस्मा घेतला. लक्षात ठेवा, याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही कुणाकडे जाण बाप्तिस्मा घ्या. नाही, बाप्तिस्मासाठी त्यानं त्या वचनामध्ये नेमून ठेवलेले लोक आहे. तो कनिष्ठाकडे गेला म्हणजे त्याच्यापेक्षा सामर्थ्य जास्ती नव्हतं त्याला, अशा योहानाकडे गेला. पण त्या योहानाला काय? योहान हा एलियाच्या आत्म्यानं प्रेरित झालेला आहे. एलिया कोण होता? एलिया पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्त झालेला संदेश नव्हता, ज्याला सदेह परमेश्वर देवानं अग्नीचे रथ आणि अग्नीच्या घोड्याच्या द्वारे उत्सर्गात उचलून नेला. हा एलिया होता. असा जर तो व्यक्ती असेल तर त्याकडून बाप्तिस्मा घ्या. असा जर व्यक्ती नसेल तर नो, नॉट अलाउड. बायबल सांगतात. प्रभू का गेला? का त्याचबद्दल नियमशास्त्रात लिहिलेला आहे. त्याचबद्दल लिहिलेलं आहे. योहानाचा, एलियाचा आत्मा प्रथम येईल, त्याचे मार्ग नीट करेल. त्याचे मार्ग नीट करण्याकरता तो पाठवलेला निरोप्या आहे. मग निरोप्याकडे तो का गेला? कारण जे अभिषिक्त आहे त्या अभिषिक्ताच्या द्वारे त्याला बाप्तिस्मा घेणे गरजेचं आहे. जे अभिषिक्त नाही, अभिषिक्त म्हणजे एखादा दीक्षा झालेला व्यक्ती नव्हे, प्रियानो सावध राहा. जो पवित्र आत्म्याद्वारे अभिषेक पावलेला नाही अशा व्यक्तीकडून तुम्ही बाप्तिस्मा सुद्धा घेता कामा नये. सावध राहा. हे बायबल सांगतं, मी सांगत नाही. जर कोणाला वाद घालायचा असेल त्यांना मला फोन करून विचारावं. त्याला मी वचनासकट सांगतो, पवित्र आत्मा काय सांगतो ते. सावध राहा. आज पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन सोडून देऊन जगाच्या आत्म्याबरोबर मिक्स झालेलं मार्गदर्शन लोक घेऊ लागलेली आहेत. त्याच्यामध्ये गोंधळात पडतात. अभिषिक्त योहान एलियाच्या आत्म्याद्वारे अभिषिक्त होता. एलिया पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्त होता, चेना आहे. आणि म्हणून तर प्रवेश योहानाकडे गेला. दुसऱ्याकडे का गेला नाही? हो, योहानात सोडून दुसऱ्याकडे का गेला नाही? तिथं कोणी शास्त्री पुरुष होते, त्यांना शास्त्र नियमशास्त्र झाल्यामुळं त्यांना अभिषिक्त म्हणत असत. त्यांना लोकांनी मान सन्मान दिला होता. प्रमुख याजक हे नाव त्यांना दिलेला, पण त्याच्याकडे का गेलं नाही? दे आर नॉट अनॉइंटेड वन. सावध राहा. ते वचन तुम्ही ऐकता, ते वचन तीक्ष्ण आहे. तीक्ष्ण आहे. ऐऱ्यागऱ्यांनी ऐकण्याचं वचन नव्हे. ते वचन तीक्ष्ण आहे. आणि ज्यावेळेस एलिया ज्या आत्म्याला पराक्रमाने अभिषिक्त झालेला योहान पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्त झाल्यामुळं तो म्हणतो, प्रगटीकरण प्रभू बद्दल सांगत आहे, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे. त्याच्या वाहनाचा बंद सुद्धा सोडायची माझी योग्यता नाही.
त्यानं ते मान्य केलंय, कबूल केलंय. कारण योहानाचा जन्म कसा झाला? योहानाचा जन्म कसा झाला? ज्यावेळेस तो याजक आपल्या घरी गेला तेव्हा अलिशिबेला पुत्र झाला. मनुष्यांच्या द्वारे योहानाचा जन्म झालेला आहे. प्रभू जन्म कसा झाला? हालेलुया. प्रभू जन्म कसा झाला? तो मनुष्याच्या द्वारे जन्मला नाही. बायबल स्पष्ट सांगत आहे, योहान 1 अध्याय 12 वचन, त्याने त्याचा स्वीकार केला. 13 वचन. त्याचा जन्म रक्तागर देहाची इच्छा अगर मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही तर देवापासून झाला. हालेलुया. त्याचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा आणि मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही. जर घरी अतिशिबेकडे गेलाच नसता तर योहान जन्मला असता का? योहान जन्मला नसता. समजा बायबल अगदी सरळ आहे. का प्रभू ख्रिस्ताला योहान म्हणतो की त्याच्या पायाचा बंद सुद्धा सोडायची माझी योग्यता नाही? कारण प्रभू ख्रिस्ताचा जन्म रक्तापासून, देहाची इच्छेपासून आणि मनुष्याची इच्छेपासून झालेला नाही. तर त्याचा जन्म कसा झाला? देवापासून झाला. परमेश्वर देवापासून झालं. मरेला सांगत असताना गॅब्रिएल देवदूत सुद्धा तेच म्हणतो, परपेक्षा तुझवर येईल आणि तू पुत्र प्रसवशील. त्याला जिवंत देवाचा पुत्र म्हणतील. योहानाबद्दल हे लिहिलेलं नाही. तरी योहानाकडे तू का गेला? कारण तो अभिषिक्त आहे. तुम्हाला बाप्तिस्मा घ्यायचा आहे तर अभिषिक्ताशिवाय कुणाकडे जाऊ नका. जो पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्त नसेल, he has got no rights. बायबलच्या द्वारे त्याला राईट्स नाही. समुद्रा पण हे राईट्स योहानाच्या द्वारे होते. कारण का? योहान अभिषिक्त झालेला अभिषेक आहे. ज्याला अभिषेक नाही तो दुसऱ्याला अभिषेक देऊ शकेल का? हो, दुसऱ्याला अभिषेक देऊ शकेल? म्हणून प्रभूची वधू ही अभिषिक्तासाठी निवडलेली आहे. प्रभूच्या वधूला सुद्धा अभिषेक येणे आवश्यक आहे. मग प्रभूच्या वधूमध्ये तुम्ही यांनी चाललेला आहोत. तर ज्याला अभिषेक नाही अशाकडून जर तुम्ही बाप्तिस्मा घेऊन जाल तर तुम्ही फॉल्स ख्रिस्ताची वधू व्हाल. सावधगिरा. फार गोंधळ आहे, लोकांना समजणार नाही. हे फक्त या चर्चला समजतं, इतरांना समजत नाही. हे फक्त तुमच्यासाठी वचन दिलेलं आहे त्याला. इतर ठिकाणी तुम्हाला हे ऐकायला मिळणार नाही. इतर ठिकाणी तुम्हाला रसगुल्ले खायला मिळतील, बाकी काय मिळणार नाही. सावध राहा. पवित्र आत्म्यानं भरलेली अशी वधू आहे. तिची निवड होत असतानाच ख्रिस्ताच्या ठाई तिला निवडण्यात आलेला आहे. व प्रभूची वधू ही अभिषिक्ताच्या द्वारेच बाप्तिस्मा घेतलेली असणे गरजेचं आहे. जेव्हा ते अभिषिक्ताच्या द्वारे बाप्तिस्मा पावते तेव्हा तिच्या जीवनावर काय येतं? जे प्रभू ख्रिस्ताच्या जीवनावर आलं, काय आलं? त्या जीवनावर काय आलं? रे बाधा माखच पुस्तक 1 अध्याय 6व्या वचनापासून. हालेलुया. योहान उंटाच्या केसांचे वस्त्र पांघरून पुढे खाली 9व्या वचनापासून. त्या दिवसात असे झाले की येशू गालिलातील नासरताहून येऊन योहानाच्या हातून यार्दनीत बाप्तिस्मा झाला आणि लागलेच पाण्यातून वर येताना आकाश विदारले आहे व आत्मा कबुतरासारखा आपणावर उतरत आहे असे त्याने पाहिले. तेव्हा आकाशवाणी झाली की तू माझा पुत्र मला परमप्रिय आहे, तुझविषयी मी संतुष्ट आहे. योहानाकडे बाप्तिस्मासाठी आला आणि आज्ञा पालन करत असल्यामुळं त्याचा बाप्तिस्मा त्या अभिषिक्त असणाऱ्या योहानाने केला.
जो एलियाच्या आत्म्याद्वारे आणि एलिया पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्त होता. पवित्र आत्म्याचा आणि एलियाचा दोन्हीचा अभिषिक्त हा योहान आहे. डबल अनॉइंटिंग तिथं आहे. डबल पोर्शन अनॉइंटिंग योहानाच्या जीवनात आहे. लक्षात ठेवा. आणि ज्या दोन्ही अभिषेकानं भरलेला योहान त्या प्रवेश पुस्तकाचा बाप्तिस्मा त्या करतो तेव्हा आकाश विदारला. जर तुम्ही अभिषिक्ताच्या कडून बाप्तिस्म्यासाठी जाणार नाही, आकाश विदारलं जाणार नाही. आकाश विदारलं जाणार नाही. आकाश विदारलं, फाटलं आकाश. ज्या आकाश फाटलं तेव्हा तिच्यातून वाणी झाली. पवित्र आत्मा कबुतराप्रमाणे त्याचवर उतरला. ज्या तुम्ही अभिषिक्ताच्या द्वारे बाप्तिस्मा पावता तेव्हा आज्ञापालन करत असताना आकाश उघडलं जाईल. म्हणजे स्वर्गातून गोष्टी येऊ लागतील. स्वर्गातून गोष्टी येऊ लागतील. जगातून नव्हे, स्वर्गातून गोष्टी येऊ लागतील. आणि काही पवित्र आत्मा, पवित्र आत्म्याचा अभिषेक तुम्हाला प्राप्त होईल. पवित्र आत्म्याचा अभिषेक तुम्हाला प्राप्त होईल. आणि ज्या आकाश विदारलं, पवित्र आत्मा प्रभू श्री ख्रिस्तावर उतरला, तेव्हा तो अभिषिक्त झाला. येशू साधारण एक मनुष्य आज्ञापालनाकडे गेला. कनिष्ठाच्या द्वारे म्हणजे अभिषिक्ताच्या द्वारे त्यांना अभिषेक आज्ञापालन पूर्ण केलं. बाप्तिस्मा घेतला. अभिषिक्ताकडून बाप्तिस्मा घेतला. तेव्हा आकाश उघडला. आणि कबुतरासारखा पवित्र आत्मा त्याच उतरला. तो जर शास्त्री पुरुषाकडे गेला असता तर उतरला असता का? शास्त्री पुरुषाकडे गेला असता तर तुम्ही याजक आहात, मुख्य याजक आहात, तुम्ही बिशप आहात, राईट बिशप आहात, आणि आर्च बिशप आहात, आणि कसले बिशप. आता 50 बिशप लोक पुष्कळ झालेली आहेत. मला सुद्धा एक तपास मला बनवत होता. एक व्यक्ती मला म्हणाला, आम्ही तुला बिशप करणार आहोत. मला प्रभू बिशप हातीच करून ठेवलेला आहे. समजला? बिशप ही पदवी अगदी उच्च ठिकाणची लोकांना वाटते, पण तो बी केअरफुल. ज्यावेळेस प्रवेश पुस्तक आज्ञापालनाकडे गेला तेव्हा आकाश विदारलं आणि पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला आणि त्यानं पाहिला. आणि तेव्हा आकाशातून वाणी झाली. हालेलुया. जो तो अभिषिक्त नसता, अभिषिक्ताकडे जर गेला नसता तर आकाशात उघडला नसतं. आकाशातून वाणी झाली नसती. आकाशातून वाणी काय झाली? तू माझा परमप्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. हे काय? ही प्रवेश पुस्तकाची प्रॉफेसी आहे. जो अभिषिक्त नाही तो प्रॉफेसी देऊ शकत नाही. सावरला. अभिषिक्ताच्या द्वारे प्रॉफेसी आहे. म्हणून वधूमध्ये तुम्ही जात असताना वधू अभिषिक्ताच्या द्वारे प्रॉफेसी पावलेली असणे आवश्यक आहे. सावरला. प्रवेश पुस्तक विनाकरण म्हणत नाही. वचन रूपी जलस्नाने त्याने तिला शुद्ध करून पवित्र करावे. वचनाच्या गोष्टी आहेत. यू शुड गो टू द प्रॉफिट. तुम्ही अभिषिक्ताकडे जाण्याची गरज आहे. जर तुम्ही अभिषिक्ताला सोडून दुसरीकडे जाल तर वचनाच्या विरोधातला आहे. लक्षात ठेवा. म्हणून प्रीती करायचा आहे, प्रेम करायचा आहे. सर्वांवर प्रेम करा. प्रभूने सांगितलं. पेत्राला सुद्धा विचारलं, शिमोना तू माझ्यावर प्रीती करतोस काय? पहिल्यांदा त्यांना प्रीती करतोस काय विचारला. शिमोन पेत्र म्हणतो, होय प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो. दुसऱ्यांदा प्रभू म्हणतो, प्रीती करतोस काय? शिमोन पेत्र म्हणतो, होय प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो. प्रभू काय विचारत आहे? प्रीती करतोस काय? आणि शिमोन पेत्र काय सांगत आहे? प्रेम करतो. कारण त्याला समजलेला आहे तो कोण आहे. तिसरा प्रभू म्हणतो, योहानाच्या शिमोनाच्या पुत्रा पेत्रा, योहानाच्या पुत्रा पेत्रा, शिमोना तू माझ्यावर प्रेम करतोस काय? तिसरा प्रवेश पुस्तकानं प्रेम विचारलेला आहे. तेव्हा मात्र शिमोन पेत्र बोलू शकला नाही. तो खिन्न झाला.
आज कित्येक लेकरात प्रभूवर प्रेम करतो, हा मग म्हणून तर चर्चला जातो, म्हणून तर बाप्तिस्मा घेतलाय. तिसऱ्यांदा ज्यावेळेस तुम्ही प्रेम करतोस काय म्हणून विचारणार, प्रीती करतोस काय म्हणून विचारल्यावर उत्तर मिळतात. पण प्रेम करतोस काय म्हटल्यावर हलणार नाही. शिमोन पेत्र घाबरला, शिमोन पेत्र घाबरला. कारण प्रेम आणि प्रीती याच्यातला फरक मी मागे तुम्हाला सांगितलेला आहे, ते लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टी मी असं प्रत्येक क्षणाच्या सांगू शकत नाही, त्या लक्षात घ्या. हे रहस्याच्या गोष्टी आहेत. प्रीती आणि प्रेम याच्यातला फरक समजणे हे फक्त तुमच्या जीवनात तुम्हाला त्यांना सांगायला लावलेला आहे, बाकीच्यांचं मला माहित नाही. ज्यावेळेस शिमोन याच्या लक्षात आलं प्रभू प्रेम विचारत आहे, तेव्हा तो सटपटला, तेव्हा तो किन्न झाला आणि तो दुःखी कष्टी झाला. तो काय म्हणतो, प्रभूजी मी आपणावर प्रेम करतो हे आपणास ठाऊक आहे, तुम्ही सर ओळखता. तुमची प्रीती आहे का प्रेम आहे हे प्रभू ओळखतो, लक्षात ठेवा. प्रभू ओळखतो. म्हणून तर परमेश्वर देवानं जगावर काय केलं, देवाने जगावर प्रीती केली, प्रेम केलं काय? का प्रेम केलं ना? प्रीती आणि प्रेम जर सांगते व्यवस्थित एकच आहे तर प्रेम का लिहिलं नाही तिथं, प्रीती का लिहिलेली आहे? या फार रहस्याच्या गोष्टी आहेत. बऱ्याच लोक इथपर्यंत पोहोचलेले नाही, पवित्र आत्मा सांगू लागलेला म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. पण ज्या सांग पाहतो की शिमोन पेत्र साडबडला, तो म्हणतो दुःखी झाला, कष्टी झाला, तो धडधडीत म्हणणारा, होय प्रभू मी तुझं प्रेम करतो हे तुला ठाऊक आहे, हो प्रभू मी तुझं प्रेम करतो तुला ठाऊक आहे. दुसऱ्यांदा इथे सांगता, ज्यावेळेस तो प्रेम करतोस काय म्हणून विचारल्याबरोबर मग त्याला समजलं प्रेम काय आहे. अनेकांना प्रेम काय आहे हेच माहिती नाही आणि विनाकारण म्हणतात प्रभूनं प्रेम करायला सांगितलेलं. अरे प्रभूनं प्रेम करायला सांगितलेलं लोक इतरांवर, मग सैतानावर पण प्रेम कर केली नाही. तिथं नसलं काय सांगितलेलं नाही, तिथं घाबरतो, तिथं प्रेम करायला तयार नाही. सावध राहा. प्रभूच्या वचनाप्रमाणे चालणे कठीण आहे. तुम्ही त्याची वधू आहात, ज्यावेळेस तुम्ही त्याच्या वधूप्रमाणे चाललेला आहात, अभिषिक्ताकडे बाप्तिस्मा पावलेला असाल तर तुमची प्रोफेसी तो तुम्हाला सांगेल. परमेश्वर देवाची प्रोफेसी, परमेश्वर देवाकडून प्रभू ख्रिस्ताची प्रोफेसी आली. प्रोफेसी कोणाकडून येते? अभिषिक्ताकडून येत नाही, परमेश्वर देवाच्या आत्म्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे अभिषिक्ताकडे येते. प्रोफेसी परमेश्वर देवानं दिली कारण तो त्याचा पुत्र होता. त्याचे भविष्यवाणी सांगण्याचं सामर्थ्य कुणाच्याही जीवनात नाही. प्रभू ख्रिस्ताची प्रोफेसी सांगण्याचं सामर्थ्य कुणाकडे नाही. पवित्र आत्म्यानं भरलेले लोक सुद्धा त्या प्रगट करू शकतात, इतर नाही. ज्या सण पाहता तुम्ही त्याच्यामध्ये चालता, त्याचा स्वीकार करता, तेव्हा त्याच्यावर अवलंबून राहता, मग त्याच्यावर विश्वास ठेवता, तेव्हाच तुम्ही देवाची मुले होता. आणि जेव्हा तुम्ही देवाची मुले होता तेव्हा तुम्ही एकमेकाचे बंधू आहात. बोलणं फार सोपं आहे. एका ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ते ऐकलेलं आहे. आता काळाची गरज आहे आणि आपण एकत्र यायला पाहिजे, बंधूंचा ऐक्याने एकत्र येणे किती मनोर आहे. आणि त्याचा अर्थ तर तुला कळला काय आहे? त्याचा अर्थच कळलेला नाही. बंधूंचा ऐक्याने एकत्र येणे किती मनोर आहे हेच सांगितलं जातं. पण तो कोण बंधू आहेत? पास्टरला मी डायरेक्ट विचारलेला आहे. मोठी मीटिंग झाली, पुष्कळ सगळे पास्टर लोक तिथे होते आणि हे वचन सांगतात. त्यांना अगदी गुरुजी म्हणून म्हणणारे लोक. आणि जेव्हा ते वचन सांगतात ते झाल्यानंतर ते त्यांना भेटलो आणि तेव्हा म्हटलं, गुरुजी बंधू तेवढं तुम्ही सांगितलं नाही. बंधू कुणाला म्हणायचं ते तुम्ही प्रकट केलं नाही.
तर माझ्याकडे डोळं फाडून बघायला काय त्याला काही सुचलंच नाही. कुणी वाटलं तो कुणाचाही बंधू होत नाही. हे बायबलच सांगताय असं नाही तर जग सुद्धा तेच सांगतात. रस्त्यानं चालणारा व्यक्ती तुमचा भाऊ होतं का? नाही होत. सावधरा बंधूंचं ऐक्याने एकत्रेनं जिथं आहे तिथं अभिषेक येतो. अभिषेक तिथं उतरतो आणि ज्यास अभिषेक तिथं उतरतो तेव्हा तो प्रत्येकाच्या मस्तकावर बसतो. मस्तकावर बसतो आणि तो अभिषेक पवित्र आत्म्याकडून आलेला प्रभू येशूच्या जीव मस्तकावर बसल्याबरोबर येशू ख्रिस्त झाला. येशू साधारण मनुष्य असा जन्मलेला देवाचा पुत्र, तो प्रारंभी शब्द असणारा, देव असणारा, तो शब्द अभिषेक झाला तेव्हा तो ख्रिस्त झाला. त्याच्या आधी नव्हता. त्याच्या आधी त्याला येशूच म्हणत होते. येशू ख्रिस्त झाला. ज्यावेळेस तुम्ही याप्रमाणे आचरण करता, स्वीकारता, अभिषिक्ताच्या द्वारे बप्तिस्मा पावता आणि परमेश्वर देवाचे वचन तुम्हाला प्रोफेसी म्हणून तो अभिषिक्त सांगतो, ते वचन ग्रहण करता, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये काय येतात? तेव्हा तुमच्या जीवनामध्ये ख्रिस्त तुम्हाला सांगतो. गलतीग्रस्त पत्र 3 अध्याय 17 वचन. हालेलुया. I give praise Jesus. Glorify your name. तुम्हामध्ये जितक्या जणांचा ख्रिस्तामध्ये बप्तिस्मा झाला आहे तितक्याने ख्रिस्ताला परिधान केले आहे. हालेलुया. महाबप्तिस्मा ज्यांच्या जीवनात झालेला आहे त्यांनी ख्रिस्ताला परिधान केलं आहे आणि ज्यांनी ख्रिस्ताला परिधान केलेला तेच फक्त एकमेकाचे बंधू आहेत. त्यांना सांगितलेलं आहे एकमेकावर प्रीती करा, एकमेकावर प्रेम करा. इतरांना सांगितलेलं नाही. हे रहस्य लक्षात ठेवा. हे वचनाचं गुज आहे. वचनाचं गुज आहे. म्हणतो पाऊल म्हणतो वचनाचं गुज हे वचन आहे. वचन आहे. वचनाचं गुज न समजल्यामुळं आज कित्येक पास्टर्स, कित्येक देवाचे सेवक म्हणणारे फसू लागलेले आहे. त्यांना ते समजत असं झालेला. सावधरा. हे वचनाचं गुज आहे. जे त्याप्रमाणे जातात आणि बप्तिस्मा पावतात, अभिषेकाकडे वगैरे सगळं आणि ख्रिस्ताचा स्वीकार करतात, तेव्हा तुम्ही बप्तिस्मा घेता तेव्हा कसा ख्रिस्तामध्ये बप्तिस्मा होतो का तुमचा? बप्तिस्मा करताना बप्तिस्मा कसा होतो? पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या आम्ही तुझा बप्तिस्मा करत आहे, अभिषेक म्हणतो. आणि मग ते बप्तिस्मा द्यायला त्याला बाहेर काढल्यावर त्याला त्याची प्रोफेसी सांगतो. प्रवेश गोष्ट पाण्यात होता तेव्हा प्रोफेसी आली का? नाही आली. प्रवेश गोष्ट पाण्यातून बाहेर आला, वर आला, तेव्हा आकाश विधारला. त्याच्या आधी विधारलं नाही. त्या प्रत्येक पॉइंटच्या गोष्टी तुमच्या लक्षात हव्यात. याच्याद्वारे तुम्हाला समजू लागेल की कोणता खोटा ख्रिस्त आहे आणि कोणता खरा ख्रिस्त आहे. कोणता व्यक्ती खरा अभिषिक्त आहे, कोणता व्यक्ती खोटा अभिषिक्त आहे. या गोष्टी इथं समजू लागतात आणि हे ओळखणे तुम्हाला गरजेचं आहे. चुकीच्या ठिकाणी जर तुम्ही जाल, चुकीच्या मार्गावर जाल तर फसाल. परत मी एखादा काल फोन केला होता तेव्हा विचारलं तुमचे दृष्टांत वगैरे सुरू आहेत काय? तर नाही भाऊ, सगळं बंद झालेलं आहे. म्हटलं का? या चर्च मधून बाहेर गेले तर दुसऱ्या चर्चला गेले तर सगळं बंद झालेलं आहे. मग का म्हणजे पास्टर सांगत नाही तुम्हाला? नाही तसं काही सांगतच नाही. बी केअरफुल. फार सावध राहा. व्यक्तीवर विश्वास ठेवत नाही. तो व्यक्ती काय सांगतो, कसं वचन सांगतो आणि त्या वचनाचा अर्थ कसा सांगतो आणि तो पवित्र आत्म्यापासून बरोबर आहे का नाही ते मी पवित्र आत्म्याला विचारतो आणि मग मला समजतं की हु इज. तुमचं अनॉइंटिंग तेच आहे. या चर्चचं अनॉइंटिंग तेच आहे. तुम्ही सहजासहजी कुणावर विश्वास ठेवत नाही. तुम्ही वचनाच्या द्वारे पडताळून पाहता आणि मग त्याच्यावर अवलंबून राहता, म्हणजे विश्वास ठेवता. तोपर्यंत नाही. आणि हे या चर्चचं अनॉइंटिंग आहे. चर्चचं अनॉइंटिंग आहे.
प्रकटीकरण 2रा अध्याय, त्याच्यामध्ये असलेली पहिली वचन, ही चर्च अनॉइंटिंग आहे, लिहून ठेवा. हे अनॉइंटिंग दुसऱ्या कुठल्या चर्च नाही. त्याच्यामुळे त्यांना सत्य समजत नाही. ते कोण काय सांगेल त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी स्वीकारण्याचा प्रयत्न करतात. बी केअरफुल. बऱ्याच गोष्टी आहेत प्रियरो, या वचनाच्या रहस्याच्या जे तुम्हाला प्रगट करण्यात आलेल्या. काय होत आहे तर त्याचा रॅप्चर जवळ आलेला आहे. त्याचा रॅप्चर जवळ आलेला आहे. त्याची वधू तो नेणार आहे. त्याची वधू तो नेणार आहे. त्या वधूच्या हातात काम करणाऱ्यांना नेणार नाही, त्याच्या वधूला नेणार आहे. त्याची वधू ख्रिस्तामध्ये निवडलेली आहे. तुमची निवड युगाच्या स्थापनेपूर्वीपासून ख्रिस्ताच्या ठायी केलेली आहे. ही तुमची ओळख आहे. ही तुमची ओळख आहे, तुमची आयडेंटिटी आहे. हे विसरू नका. आपले अंतःकरण लीन नम्र करा. आपले अंतःकरण लीन नम्र करा. आपल्या त्याच करूच का त्याच्यावर धन्यवाद द्या. आणि त्याला सांगा, प्रभू हा पामिता मला सहाय्य कर, विजय मला प्राप्त होऊ दे. आपल्या त्याच करूच का. Father, I give praise, Holy Spirit. Hallelujah, hallelujah, glorify your name, O Lord Jesus. या वचनाला अनुसरून चालण्यास तयार असाल तर ज्या ठिकाणी त्या ठिकाणी उभा राहा. हालेलुया. ग्लोरीफाय युअर नेम, ओ लॉर्ड जीसस. ज्या ठिकाणी त्या ठिकाणी उभा राहा. तो तुम्हाला स्पर्श करेल. तो तुमच्या जीवनावर त्याचा पवित्र आत्म्याचा वर्षाव करेल. पाता सामर्थ्य तुमच्यावर आहे. हे प्रियमा, की तुझे लोक आहेत, ते तुझे लोक राह. यांना कुठेही फसू नये. पुण्यांना सहाय्य कर. यांना संरक्षण करण्यात दे. जे काय ते चुकीच्या गोष्टी कधी कधी चुकीच्या पास्टर्स लोकांकडून ऐकतात प्रभू. कदाचित कधी कधी मोबाईलवरून आणि कुठल्या कुठल्या स्टेशन मधून ते ऐकतात. तेव्हा जे सत्य आहे, जे तुझ्या वचनापासून आहे, तेच यांना प्राप्त होऊ दे. जे तुझ्या वचनापासून नाही, यांच्यापासून येशूच्या नावात ते खांचं काढून फेकून देतात. अशासाठी की यांचं नाव खाली सरकू नये. या प्रत्येकाचं नाव तू जीवनी पुस्तकात लिहिलेलं आहे. आणि रॅप्चर मध्ये या प्रत्येकाला तू लहान थोराला उचलणार आहे. त्याबद्दल धन्यवाद देतात. रॅप्चरच्या जीवनामध्ये येशूच्या नावात मी पूर्णपणे कायम करताय आणि शिक्कामोर्तब करताय. दया कर, कृपा कर. प्रियमा, ते कुठेही फसू देऊ नकोस. आणि यांना फसवण्याचा प्रयत्न करणारे कोणी का असना, ते पटलेले आणि निघून गेलेल्या लोकांच्या दृष्टीस पडले. जे सत्य तू प्रकट करताय, ते सत्य यांच्या जीवनामध्ये यांना सार्वकालिक जीवनापर्यंत सदैव राखणार येशूच्या नावात पूर्णपणे मी करताय. स्वर्गाचं राज्य यांच्या दृष्टीस पडायला सुरुवात होऊ दे. जिथं त्यांना तू नेणार त्या ठिकाणच्या गोष्टी दाखवल्याशिवाय तू त्यांना कसं नेणार. हे वचन आहे. होणाऱ्या गोष्टी अधिक कळवतो. त्याप्रमाणे प्रभू त्यांना प्राप्त होऊ दे. आणि तुझं गौरवी प्रकट करताय. दया कर, कृपा कर. संपूर्ण परिसर मी तुझ्या हातात देता. पुष्कळ लोक तुझपासून दूर आहेत. जे तुझे आहात ते त्यांना तू या ठिकाणी आपोआप खेचून आणण्याचं धन्यवाद देतात. ही हजारोंची मंडळी आहे. सदा तुझं कृपेचं घर आहे प्रभू. जे काय तू आम्हाला पुरवत आहेस ते तुझ्या कृपेच्या द्वारे पुरवत आहेस. आमचं कोणतंही चांगुलपण नाही. तुझ्या कृपेच्या द्वारे युगाच्या स्थापनेपूर्वीपासून तू आमची निवड ख्रिस्ताच्या ठायी केलेली आहे. त्यामध्ये चालण्याकरता प्रत्येकाला सिद्ध करण्यात दे. त्या प्रत्येकाचं संरक्षण करण्यात दे. आणि त्या रेषा अधिक गौरव जाऊ दे.
जे काय ते दुष्काळी मागतील ते त्यांना पूर्णपणे प्राप्त होऊ दे. आणि प्रभूचा विजय मी प्रस्थापित करता तुझ्या मान दे मला आभार म्हणून धन्यवाद दे. स्तुती सन्मान मान मेमन गौरव दे. ताळणारा प्रवेश तुझ्या जनावर मागतो नाही की त्या आमेन.